लढतीमध्ये आता दोन संघ भिवंडीचे आपल्याला पाहायला मिळेल। नुकताच अगोदर भिवंडीतील एक संघ विजय झाला, देवरुंग संघ। चला सामना स्पीडअप करा, पंच का वेळ घेता? प्रचंड वारा आहे क्रीडानगरीमध्ये। आपण पाहतो काल देखील असे दोन सामन्यामध्ये बेल्स ऑलरेडी खाली पडल्या, परंतु आता या ठिकाणी आपण पाहतो मॅच लावते सुरुवात। दोन्ही संघांना देऊया विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन। पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो आक्रमण करत असताना बॉल चाललाय यावेळेस स्काउट कॉर्नर रिजन मध्ये, बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज सुजित चव्हाण मधून आलेला। पहिल्या बॉल वरती स्वागत केले भव्य दिव्य गोलंदाज राजाचं। राजा गुळवी कोलबटापाचा बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, अत्यंत सुंदर गोलंदाजी आपण पाहतो। पहिला चेंडू जणू काही फुलटॉ झाला आणि त्यावरती आक्रमण करत असताना फलंदाज सुजित पाटीलच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला आणि त्याच सुजित पाटीलला आता मात्र थांबवण्यात आलंय। अगदी आपण पाहतो कोलबटा टप्प्याचा बॉल, अगदी यॉर्क लाईनचा चेंडू फेकण्यात आला, जिथे मात्र त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं सुजित पाटीलकडे, आणि अगदी आपण पाहिलं तर डिफेन्सिव्ह पवित्र त्याने घेतलाय आणि सिंगल डाव एक उडत असताना पहिले षटक चालू प्रगती पथावरती। आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती गोलंदाज राजा गुळवी, सच्च्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, सलामीची जोडी एका बाजूला अक्षय पाटील आणि दुसऱ्या बाजूला सुजित पाटील। 7 धावा फलकावरती आहेत। पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर सिंगल आणि आता लेफ्ट हँडर बॅट्समन ऑन स्ट्राईकला येत असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदलाव, थोडस चेंजेस आपल्याला पाहायला मिळेल। विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅटम पाडच्या मधोमध चेंडू निघून चालला सरळ रक्षकाच्या हातामध्ये, हा देखील चेंडू डॉट आला। धावसंख्या फलकामध्ये अगदी स्थिरावती आहे। तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही भिवंडी परिसरातील हे दोन संघ एकमेकांना दोघांना डावपेच माहीत असेल आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या बदलापूरच्या नगरीमध्ये पाहायला मिळेल। गोलंदाज राजा गुळवीचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण पहिला बॉलवरती षटकार आल्यानंतर आता सलगचे 2 चेंडू डॉट आलेत, एक सिंगल आल्यानंतर फुल टॉस बॉल ऑन साइडला पण पाहतो ड्राईव्ह करत असताना पूर्णपणे अंगावरती येणारा हा चेंडू होता, परंतु ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज, तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावा संख्या पुढे सरकते। टोटल मध्ये भर पडत असताना 9 या अंकावरती। षटक क्रमांक पहिलं चालू आहे, फुल टॉस बॉल। यावेळेस आपण पाहतो पंचांचा भीमरचा इशारा येत असताना अतिरिक्त धावचं जरूर मिळेल। दो प्लस 4 एकंदरीत मिळतील या 5 धावा नशिबाच्या। बॅटिंग करत असताना टीम सुरईला, यावेळेस ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला मिड ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज, एकच धाव या दरम्यान मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल 15 वरती पोहोचली आहे। पहिलं सत्र चालू आहे, अत्यंत शांत क्रिकेट तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहता। या अगोदर जणू काही मैदानावरती आग ओकणारी बॅटिंग ओमी केनीची आपण पाहिली, परंतु त्याच्या विरोधात बलवंतने काय बॅटिंग केली आहे। देवरुंग बापगाव हा संघ तुम्ही पाहू शकाल, अत्यंत सुंदर बॅटिंग करत असताना तो सामना आपल्या खिशामध्ये त्याने घातला आणि आता पहिला विजय संपादित करत असताना
या संघाने देखील एक अत्यंत महत्वाची कामगिरी केली आहे. जो संघ जिंकेल या मॅच मधून तो नक्कीच देवरुंग या संघासमोर फाईट करेल नेक्स्ट मॅच मध्ये. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ओपन ग्रामीणचे हे संघ पाहायला मिळतील. एका बाजूला टिटवाळा बदलापूर, त्यानंतर कल्याण डोंबिवली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर भिवंडी परिसरातून आज काही दिग्गज संघ या नगरीमध्ये दाखल झालेले आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना धाबा संख्या रफल कबड्डी 15 धाबा, 15 रन्स ऑन बोर्ड. टीम अन्विका 11 जय दुर्गा माता सुरई. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. गोलंदाज बॉलिंग टाकवती शुभम आहे. सामना थोडासा स्पीडअप करा. पंच तुम्ही ताकीद द्या मैदानाच्या. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे कारण बरोबर 3:30 होत आहेत. आणखी काही मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. 5 स्टारच्या मॅच देखील बॅलन्स असेल. यामध्ये आणखीन 2 मॅचेस बॅलन्स आहेत हे लक्षात ठेवा. हे आपण कव्हर करू आणि त्यानंतर 5 स्टार 5 साठी ड्रॉ करणार आहोत आपण. ऑन साइडला फटका चांगला दमदार स्ट्रोक. लेफ्ट हँडेड बॅट्समन क्षेत्ररक्षक होते त्याच्या अवाक्याच्या बाहेर. बॉल चालला मिड विकेटला. क्लिअर करत असताना इट्स आउट टॉप द पार्क. बिग हिट. दर्जेदार चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. टीम बॅटिंग करती आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अन्विका 11 जय दुर्गा माता सुरई संघाची धाबा संख्या पुढे सरकती आहे 4 या धाबा संख्येने. त्यानंतर नजाकत धाबा संख्या फलकावती आहे 25 धाबा 25. 25 धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. त्यानंतर षटकार चौकार आपण पाहिला. बॅटिंग करत असताना अक्षय पाटीलच्या बॅटमधून चांगले बॅटिंग करतायत. फुल टच बॉल यावेळेस आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला फुल टचला दिशा दिली आहे. बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. मात्र चांगली फिल्डिंग झाली आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली. एस नो करत असताना फलंदाज या ठिकाणी होईल बाद आणि पहिला विकेटचा पतन असताना टीम सुरई संघाला
नो बॉल. 1+1 धाबा मिळतील 2 आणि ते त्यात 27 धाबा. फलंदाज बाद होईल तो अक्षय पाटील. मैदानाच्या मध्ये न्यू बॅट्समन आकाश. 4 षटकांचे मास्ट तुम्ही पाहता. त्या दरम्यान रवींद्र भोईर यांच्या या ठिकाणी आगमन होते. सर्ष मनपूर्वक स्वागत. और द विकेटने उचलला बॉलला यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला क्षेत्ररक्षक येत आहे, जज करतायत, परंतु फ्रीचा बॉल असल्या कारणाने झेल ड्रॉप या ठिकाणी करण्यात आलाय. धाबा इथे मिळतील एकंदरीत 2 पुरुष एकदा आकाश पाटील आणि त्याच्या साथीनं सुजितला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या धाबा फलकावरती आपण पाहिलं तर पुढे सरकते 29 वरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल शुभम गुळवीचं हे षटक आपण पाहतोय. यावेळेस इथे लाईन चांगली पाहायला मिळते. अत्यंत सुंदर चेंडू आला आणि कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी मिळत नाहीये. अक्षरशः डॉमिनेट करत असताना स्ट्रायकिंगला फलंदाज सुजित पाटील. धावा संख्या फलकामध्ये अगदी स्थिरावली आहे. या चेंडूमध्ये आपण पाहतो शुभम गुळवीने कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला या मॅच मध्ये. आखो टप्पाचा बॉल ऑन साइडला बळवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतात परंतु चेंडूपासून थोडेसे दूर राहतील. एका टप्पा अखेर बॉलला फील्ड करण्यात येईल. अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण. अगदी आपण पाहिलं तर नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्राबल झाला. पाहिलं की चेंडूपासून आपण भरपूर दूर आहोत आणि नक्कीच या ठिकाणी फक्त आणि फक्त केवळ 2 धावा इथे सहजपणे एकवटत असताना क्षेत्ररक्षक देखील एका टप्प्या अखेर अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण करतात. त्या ठिकाणी त्याला माहिती आहे चेंडू अडवला जाईल, परंतु या 2 धावा प्रतिस्पर्धी टीमला नक्कीच मिळतील आणि त्या 2 धावा एकवटत असताना संघाची धावा संख्या अन्मिका 11 जय दुर्गा माता सुरई संघ बॅटिंग करते. मैदानाच्या आतमध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबोली. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शुभम गुळवी. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडूला फॉलो करत असताना आउटसाइड ऑफस्टमा चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. यासाठीचं वाईड बॉल पंच आमच्याकडे बोलतात. कुणा पिंकर सर आम्हाला सांगत असताना की हा चेंडू खराब आहे, दिशा थोडीशी भरकटलाय. तो गोलंदाज शुभम गुळवी. धाबा संख्येला एक वेगळी दिशा मिळते. भिवंडीचं क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. आज जरी क्रीडांगण बदलापूरचं असेल तरी तुम्हाला भिवंडीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळेल. एका बाजूला आपण कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट पाहिलंय. हेडुटनेस संघ जो मात्र आज मैदानाच्या आतमध्ये 2 सामने जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. कोणता संघ त्यांच्या समोर फाईट करेल हे पाहायचं आपल्याला, कारण पहिल्या फेरीमध्ये आपण जर पाहिलं तर एक संघ देवरून पुढे सरकलाय. सेकंड राऊंड मध्ये या मॅच मधील विजेता संघ त्यांना फाईट करेल आणि त्यातून विजेता संघ तो थेट भिडेल तो हेडुटनेस संघासमोर. हे लक्षात असू द्या. आजच्या दिवसामध्ये जे 8 ग्रामीण संघ आपण पाहतोय, 1 गाव 11 या गटातून ओपन ग्रामीण संघ तुम्ही पाहतायत. संघाची धावा संख्या षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, या षटकामध्ये 17. एकंदरीत 16.00 च्या सरासरीने करंट रन रेट ठेवत असताना टीम अन्मिका 11 जय दुर्गा माता सुरई जाऊन पोहोचलाय तो 1 बाद 32 वरती. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 5 स्टार 5 मध्ये आज एक संघ आम्हाला जरूर मिळेल. या मोठ्या गटातून जो ओपन ग्रामीणचे संघ खेळतात त्यांच्यातून एक संघ जरूर मिळेल. या अगोदर आम्हाला पलक 11 म्हात्रेपाडा संघ मिळालेला आहे ओपन ग्रामीण मधून आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे 3 संघ श्री गणेश कासगाव, जय हनुमान एरनसाड आणि आज आपण पाहिलं तर जय हनुमान इनगाव. या 3ही संघाला विनंती राहील आणि म्हात्रेपाडा संघाला देखील विनंती राहील आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. ऑन साइडला चेंडू टाबल झाला. लॉंग ऑनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव या ठिकाणी मिळेल. प्रत्येक संघाला विनंती आहे, क्वालिफाय जे टीम होतील त्या संघाला विनंती राहील की आज आपण सलग 2ऱ्या दिवसामध्ये 4 षटकांचे सामने खेळवतोय, परंतु जो संघ आणि ज्या संघाचा खेळाडू जर गोलंदाज किंवा फलंदाज
जो सिरीजच्या रेसमध्ये असेल त्याला 5 पॉइंट एक्स्ट्रा देण्यात येतील, हे लक्षात असू द्या. कारण सुरुवातीला पहिल्या 2 दिवसामध्ये आपण 5 षटकांच्या मॅचेस या ठिकाणी कव्हर केलेत आणि आयोजकांनी घेतलेला हा अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जो खेळाडू अगदी आपण पाहतो काल किंवा आजच्या दिवसामध्ये जे संघ क्वालिफाय झालेत, ज्यांचा खेळाडू कोणी सिरीजच्या रेसमध्ये असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी, त्या खेळाडूला नक्कीच 5 पॉइंट एक्स्ट्रा दिले जातील. कारण आपण ज्या धावा इथे मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी काउंट करतोय त्या फक्त क्वार्टर फायनल पर्यंतच असतील, हे लक्षात असू द्या. आणि यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड लाईनच्या पलीकडे, खडे खडे स्ट्रोक करत असताना हिट्स आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर्ड. आणखीन एक धमाका ब्लास्ट टीम सुरई संघासाठी मिळतील 6 धावा. षटक क्रमांक म्हणजे पाहिलं तर आता तिसऱ्या प्रगती पथावरती ते गोलंदाज दीप गुळवील आपण पाहतोय. एका बाजूला पूर्णपणे गुळवी कंपनी निंबवलीच्या वतीने फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषे बाहेर. आणखीन एक दर्जाचा स्ट्रोक येत असताना फुलटॉसला तारा नाहीये, बॉल सीमा पार, षटकार. षटकार आपण पाहतो. सुजितचा आपण विचार केला तर एकंदरीत ऑन साइडला आणखीन एक दर्जेदार आपण पाहतो सलग लागोपाठचा येणारा तिसरा षटकार. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुजित पाटील. तीन षटकारांसाठी या संघाचे पुरस्कर्ते अमोलदादा पष्टे यांच्या वतीनं धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतो पहिल्या 2 षटकामध्ये एकंदरीत 32 धावा होत्या. या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली आहे. टॉप गिअरची बॅटिंग करत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुजित पाटील ऑन साइडला आपण पाहतो अलग कार्पेट बॉल चालला डीप मध्ये शतरक्षक सज्ज आहे. एकच धाबी ते मिळेल. अत्यंत सुंदर कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला संवाद साधत असताना दुसरा धाब्याचा प्रयत्न, काही गरज होती का हा प्रश्न निर्माण होतोय, परंतु पाहिलं जाईल DRS मध्ये, कारण पंच दर्शवत आहेत की आता इथे सॉफ्ट सिग्नल आउट, परंतु हे तपासलं जाईल की फलंदाज सेफ आहेत की नाही. जर सेफ नसेल तर मात्र इथे दुसरी धाव कठीण होईल टीम सुरई संघाला. राजेश भोईर टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज, ऑफिशियल पंच देखील सज्ज. रनआउट साठी आपण या ठिकाणी चेक करतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट क्वालिटी विथ क्लॅरिटी हे तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. हे चित्र कुणाल डायरे यांना तुम्ही पाहू शकाल. जे ऑफिशियल अपडेटर आहेत, ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे दीपक खाडे साइड अँगल कॅमेरावरती अगदी नजर ठेवून असतात. दुसऱ्या बाजूला विघ्नेश धुळे जे समोरच्या कॅमेरावरती आहेत, त्यांचे कौतुक आपण करू.
नॉट आउट. सन्मान आपण पाहतो आदर्श महाविद्यालयाचे आमचे बेल्ले सर यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत सर. या आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहिलं तर आमच्या आदर्श महाविद्यालयाचे आदर्श व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ऑन साइडला फुलर लेनचा बॉल. वॉट अ शॉट. बॉल चालला वाडीश लॉंग ऑनला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल सीमा पार. अगदी वाऱ्यावरती स्वार होणारा गोलंदाज आपण पाहतोय, परंतु त्याच्या विरोधात वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॉल चाललाय सीमा पार. आउट ऑफ द बॉक्स षटकार. या सन्मान आपण पाहतोय नुकताच ज्यांचं आगमन झालंय ते आमचे आदरणीय बेल्ले सर आदर्श महाविद्यालयाचे आदर्श व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करू. जेव्हा आदर्श शाळेची आमची बॅच होती तेव्हा आम्ही नक्कीच कामसाठी कानोरला होतो, परंतु आज डोके नगरीमध्ये सुमन मॅडम असेल सर्वांचं विशेष कौतुक आपण करू. संघाची धावा संख्या धावफलकावरती आहे 59 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना ओरपिच बॉल. आणखीन एक धमाका आपण पाहतोय लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. अगोदर वाडीश सन्मान आमच्या मंचावरती होत असताना आदर्श महाविद्यालयाचे शिक्षक आदरणीय बेल्ले सर यांचं. यानंतर आमच्या मंचावरती आपण पाहिलं तर अनविका 11 चे पुरस्कर्ते आणि आपल्या याच पंचकृषीतील एक नामांकित व्यक्तिमत्व आदरणीय अमोलदादा पष्टे यांचा आपण विशेष सन्मान करू. मी विनंती करेन हेमंत अशोक भोईर यांना की आपल्या शुभास्ते अमोलदादा पष्टे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचे. आणखीन एक बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अक्षरशः धाबांचा पाऊस अक्षरशः धाबांचा बनवा पेटवला जातोय. एका बाजूला सुजित पाटील तर दुसऱ्या बाजूला आकाश पाटील. 71 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लगावण्यात आल्यात. शेवटचं अंतिम षटक तुम्ही पाहतात. धाबांसाठी संघर्ष प्रत्येक खेळाडू करत असतो, परंतु इथे धाबांचा जणू काय बनवा पेटवलाय. धाबांचं वादळ या क्रीडानगरीमध्ये घोंगावतंय. स्वर्गीय दाजी बेंडू भुईर या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतो आज भिवंडीचा पाऊस पडत असताना. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलला फॉलो करत असताना चेंडू बाहेर चालला. आउटसाइड द ऑफ स्टंप. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. कमी उंचीचा चेंडू कदाचित आत आणण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन गोलंदाजी पूर्णपणे स्पष्ट अगदी आपण पाहिलं तर दबाव पाहायला मिळतोय. तो गोलंदाज निलेश गुळवीवरती ज्या अगोदरच्या गोलंदाजावरती सलग 3 षटकार आले ते फलंदाज सुजित पाटीलच्या बॅट मधून आणि आता आकाश पाटील हा देखील फलंदाज थांबायला तयार नाहीये. थांबेल ते नाव सुजित पाटील आणि आकाश पाटील कसलं. बॉल चालला आणखीन एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे आकाशाला गवसणी घालणारा आणखीन एक गगनचुंबी षटकार. पंच्याहत्तर धावा 78 धावा धावफलकावरती. आणखीन 500 रुपयाचं पारितोषिक याही खेळाडूला या ठिकाणी संघाचे पुरस्कर्ते अमोलदादा पाटील यांच्या वतीने देण्यात येईल. पष्टे अमोलदादा पष्टे यांच्या वतीनं माफ करा. शेवटचा अंतिम बॉल आणि आता धावा संख्येवरती आपण जर पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा संख्येचा उच्चांक गाठत असताना आजच्या दिवसामध्ये टीम या ठिकाणी आपण पाहतो सुरई हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका चेंडूचा आपोआप जर बघडलं ना वाईटचा तर मात्र सलग लागोपाठ येणारे 5 षटकार. आकाश पाटीलचा खेळ जर आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. खाप बॅटिंग करतोय. अक्षरशः आग ओघणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 84 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल या डावातील आपण पाहतोय. निंबवली संघाच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 32 धावा. त्यानंतर मात्र कमालीची बॅटिंग केली. टॉप गेअर टाकत असताना
फलंदाज आकाश पाटील पंचांच्याकडे बोलतात त्यासाठी वाईड बॉल अतिरिक्त धाव मिळेल. अगदी आपण पाहतो याही षटकामध्ये सलग 5 षटकार लगावण्याचा विक्रम आहे. शेवटच्या अंतिम बॉलवरती षटकार येईल का या क्रीडा नगरीमध्ये एक नवीन इतिहास रचला जाईल का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. बिग हिट वॉट अ शॉट सलग 6 चेंडू 6 षटकार टोकलेत आकाश पाटीलने आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली धुमाधार टीम सुरईने. संघाची धाव संख्या धाव फलकामध्ये जाऊन पोहोचली आहे तब्बल 91 धावा आणि 92 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय 24 बॉल मध्ये. टीम आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबोली संघासमोर का बॅटिंग केली आहे. जर खेळ आवडला असेल प्रेक्षकांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आकाश पाटीलचं. कमालीची बॅटिंग सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज बदलापूरचं क्रीडांगण जिंकायचंय याच उद्देशाने हा संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आई वज्रेश्वरी निंबोली संघ आणि त्यांच्या विरोधात अन्विका 11 जय दुर्गा माता सुरई. 91 धावा बनवण्यात आल्यात 92 धावांचं लक्ष्य. शेवटच्या अंतिम षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 38 धावा खर्च केला गोलंदाज निलेश गुळवीने. महागडे षटक 92 धावांचं लक्ष्य. कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग एकत्र पाहत राहा. आमदार चषक तुम्ही पाहतायत. येतो पिक्चर येतो ट्रेलर आहे पिक्चर अभी तो बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आणखीन काही धमाके पाहायला मिळणार आहेत परंतु या मॅच मध्ये 92 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरेल टीम सलामीची जोडी निंबोलीच्या वतीनं कशा पद्धतीने या धावा चेस करेल की या धावा डिफेंड करेल टीम सुरई या ऐकण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करू. ऐकूया राहुलजी चव्हाण यांचा आवाज. सहा चेंडू आणि 6 षटकार टोकले आकाश पाटीलने. त्यासाठी हरीश भोईर आणि आमचे रियाज बाबू यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येईल. क्या बात आहे. यस निखिल मेहर. येस निखिल मेहर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आकाश पाटील साठी आणि रियाज शेख आणि त्याच्या साथी हरेश भोईर आणि विकास पावशे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आकाश पाटील साठी. चला सलामी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. हे बदलापूर आहे इथे चांगला क्रिकेट खेळा तुम्हाला चांगले पैसे मिळतील कारण 3 बॉल 3 षटकार आपण पाहिले बॅट्समॅनच्या बॅटमधून. त्यावेळेस नक्कीच पुरस्कार ते अमोलदादा पश्चे साहेब यांच्याकडनं 500. तदनंतर 3 षटकार पुन्हा एकदा आले बॅट्समॅन आकाशच्या बॅटमधून अमोलदादा पश्चे यांच्याकडनं 500 आणि आता 6 बॉल 6 षटकार आलेत. तर आमचे काकडवालचे हरीश भोईर विकास पावशे आणि रियाज शेख यांच्याकडनं 1000. तर चेअरमॅन एरंदार चषकाचे आयोजक निखिलजी सुभाष मेहर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा खास प्राइज आकाश पाटील आता देण्यात येईल. चला सलामी जोडी आपण वेळ खर्च करू नका. या साकाचे षटकार तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती आमचे ऑफिशियल ऑपरेटर दाखवतात. कुणाल डायरे पहिला फटका खरं लॉंग ऑनला आपण पाहिला भरपूर दूर हा चेंडू निघून गेला. तदनंतर दुसरा षटकार
तो देखील भरपूर दूर आपण पाहिला. यस, लॉंग ऑफच्या डोक्यावर नक्की आबाद. दुसरा षटकार लॉंग ऑफच्या डोक्यावर ना, तदनंतर तिसरा आपण पाहतोय. तिसरा देखील पुन्हा एकदा मिड विकेटला ठोकला. अगदी दूरच दूर लांब पल्ल्याचा हा षटकार आकाश पाटीलच्या बॅटमधनं. आणि चौथा देखील षटकार यस खोदून काढला होता. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरनं खेळाडू फक्त पाहत राहिले. आणि तदनंतर सहावा देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंगॉनला ओव्हर द बॉल हिट स्टेट डाऊन द ग्राउंड हा फटका खेचला होता. 6 षटकार आपण पाहिले बॅट्समन आकाश पाटीलचा. भरपूर चांगली त्याची फिटनेस. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. केतन सलामी जोडी मध्ये शुभम आणि त्याच्या साथीर आणि राजा. शुभम आणि राजा ही जोडी दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतन. केतनचा पहिला बॉल बॅटची कडा त्यांच्या मागे निशांत पाटील होते ज्याने टिपला झेल. संपलाय खेळ, फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. खरं तर शुभमला तुम्ही पाहताय ज्याने मात्र मैदान सोडला. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये नेट नंबर 3 वरती दाखल होता. करण बघा डगआउटच्या बाजूला उजव्या बाजूला जी ब्लॅक कलरची कार आहे ती आपण काढायचं लगेच तिथून, कारण खेळाडूंना त्रास होतोय. डगआउटच्या उजव्या बाजूला ब्लॅक कलरची कार आहे ती आपण हलवायची. खेळाडूंना त्रास होतोय. नवीन खेळाडू करण मैदानात दाखल झाला. यावेळेस मात्र चांगला फटका पार मिळतो. इनफिल्डच्या बरनं एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडपलाय. डीप मध्ये संदीप धावत पळत पोहोचले. पाठ मोऱ्या परिस्थितीमध्ये बॉलला त्यांनी अडवलं. दरम्यान उत्तम फेक करतील. एक चिक सिंगल आणि या सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना एकी आकड्यावरती सामना तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये देवरुंद विपक्ष माफी असावी निंबवली विपक्ष तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये सुरई. या दोन टीमच्या दरम्यान सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर इथे मात्र भिरकावून दिला. बॉल चालाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बान्नव धावांचा लक्षाचा पाठलाग करत असताना टॉप गिअरवरती आता बॅटिंग केली आहे. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. बॅट्समन राजाच्या बॅटमधून हा राजेशाही स्ट्रोक आपण पाहिला. षटकार. यावेळेला देखील लॉंग ऑनला खेचलाय. हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर देत असताना बॅट्समन राजाच्या बॅटमध्ये येतोय. सलगचा दुसरा षटकार. आक्रमण चढवलाय मैदानाच्या मध्ये. केतनला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क वरती. केतन पाटील वरती आता आक्रमण चढवलाय आणि सलग 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलेत बॅट्समन राजाच्या बॅटमधनं. या बॉलला देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यष्टांच्या लगत बॉल मात्र टप्पा पाडला. थोडासा खाली राहिला. निघून गेला सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना भरपूर चांगला क्रिकेट मैदानाच्या मध्ये दोन्ही संघ खेळत असताना दोन्ही संघाचा विचार केला तर भिवंडी तालुक्यातून हे संघ दाखल झाले त्या क्रीडा नगरीवरती आणि आतापर्यंत भरपूर चांगला क्रिकेट मैदानाच्या मध्ये खेळत असताना यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पाठमोरा होता, परंतु एक सिंगल एकपटाचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न नाही. नकार दिला आणि एक चिके सिंगल. या सिंगलच्या जोरावरती धावसंख्या आता पुढे सरकेल. धाव फलकावरती आतापर्यंत 14 धावा. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. येस बघा डगआउटच्या उजव्या बाजूला जी ब्लॅक कलरची कार स्वयंसेवक आपण जायचंय थोडस 2 मिनिटांसाठी. आपण ती कार हलवायची.
ती कार बाजूला काढायला सांगा, डगआउटच्या अगदी बाजूला. टीम अनबिका 11 जय दुर्गा माता सुरई संघाला शुभेच्छा येतात टीम बेलवलीकडनं, आणि खास करून राजेश साळबी ज्यांचे अमोलजी पष्टे यांचे खंदे समर्थक आहेत, त्यांना जसं माहिती झाला की संघ अमोलदादा पष्टे यांनी बांधला, लगेच शुभेच्छांचा वर्षाव होत असताना संध्याकाळचा नक्कीच खर्च सोडवला जातोय राजेश साळबी यांच्याकडनं. अमोलदादा पष्टे देखील आता स्माइल देत असताना, कारण ते जवळचे मित्र आहेत राजेश साळबे यांचे. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती आकाश. पहिला बॉल बेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेगाने बीट करतोय, तेच थर्रार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडला भरपूर बेगानं, बॉल मात्र रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना गोलंदाज आकाश पाटील खोदून काढण्याचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय फटका. नोमॅस लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 2-2 खेळाडू पोहोचतील, चेंडू लाडवण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान 2 धाबा इथे देखील एकपटल्या गेल्या. 0301 गाडी नंबर बघा, ती कार हलवायची. 0301 नंबरची कार ज्या कोणत्या मालकाची असेल आपण लगेच जा आणि आपण तिथून ती कार हलवायची विनंती असेल. 2 धाब्याच्या साथीने धावसंख्या आता पुढे सरकेल 16. ऑन साइडला खेचलाय, गोपणी सारखी बॅट फिरवली, मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू एक सिंगल दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा बनतील का पाहावं लागेल. डायरेक्ट हिट तर केला, परंतु यष्ट्या देखील उद्ध्वस्त झाल्या आणि पंचांनी घेतलाय DRS. येस, आमचे साथी स्कोरर भावेश भोईर उर्फ गोलू आमच्या सोबत जोडले गेलेत. यंगस्टर खेळाडू अगदी 10 वर्षामध्ये भरपूर चांगली स्कोरिंग तो करतोय. चेक करण्यात येईल मैदानावरती घडले काय बिघडले काय, आता चेक करत असताना सर्व गोष्टी इथे चेक करण्यात येतील. दोन्ही संघ भेंडी तालुक्यातून इथे दाखल झालेत. मग या स्पर्धेचे शिल्पकार हे म्हणजे अशोक भोईर साहेब आपण पाहू शकता, यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिवस स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये खरे तर ग्रुप ग्रामपंचायत आंबेशिवचे विद्यमान सरपंच ताई आमच्या स्वातीताई अमोल पष्टे मॅडम यांचे कन्या, त्याच्या नावानं अनमिका 11 जय दुर्गा माता सुरई या नावाने हा संघ खेळतोय. अमोलदादा पक्षी साहेब मुख्य व्यासपीठावरती यात पारितोषिकाचा वर्षाव ते देखील करत असताना चेक करण्यात येईल घडले काय. नॉट आउट. भरपूर क्लोज डिसिजन होता, त्यामुळे पंचाने देखील भरपूर वेळ घेतला, परंतु विचार विनिमय करून पंच देखील सातत्याने निर्णय देतात. आणि त्यामुळेच की काय ही स्पर्धा नक्कीच जगाच्या उंच शिखरावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाबा इथे जोडल्या जातील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना 18 धाबा. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला ऑन साइडला, डीप मध्ये खेळाडू उंचीचा वापर केला. केतन एका टप्प्यावरती बॉलला अडवलं आणि भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल इथे देखील जोडली जाईल. सिंगलच्या साथीने टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफलकावरती 19 धाबा. करण आणि त्याच्या साथीने राजा ही जोडी तुम्हाला पार मिळते. राजाच्या बाटमधून आपण पाहिलं खरं तर 2 लगातारचे षटकार. यावेळेस देखील ऑन साइडला खेचायचं होतं, पायावरती चेंडू आदळला, दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावसंख्या पुढे सरकेल. स्टॅकिंग वरती राजा, त्याच्या साथीने करण.
4 षटकाचा हा देखील सामना तुम्हाला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा जमा केल्या भरपूर बेगानं. दुसऱ्या षटकामध्ये आकाशला तुम्ही पाहता काय बॅटिंग केली आज आकाशनं. या वेळेला देखील भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळतो. तेच थर्रार गोलंदाजी टीम सुरई संघाच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही पाहता टप्पा पडला भरता बेगानं बॉल निघून गेला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी होती आकाशच्या माध्यमातून. आतापर्यंत तुम्ही पाहिलं सलगचे 6 चेंडू त्यांनी फेकले त्यामध्ये आतापर्यंत एकही चेंडू वाईट फेकला नाहीये. ही जमेची बाजू आहे. दोन्ही गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं केतनने धाबा खर्च केला 14 त्यामध्ये एकही एक्स्ट्राची धाव नाहीये. आतापर्यंत आकाश गोलंदाजी करतोय त्याने देखील 6 चेंडू फेकले त्यामध्ये देखील व्हाईट बॉलच्या स्वरूपात किंवा नो बॉलच्या स्वरूपात धाबा येत नाहीयेत. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल धाव फलक्यावरती एक फरक बाद झालाय 20 धाबा. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम सुरई निशांत पाटील स्वतः संघनायक आलेत गोलंदाजी मार्ग वरती षटक क्रमांक 3. निशांतचा पहिला बॉल ऑन साइडला खेळला फटका बसलाय डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. संदीप पाटीलने टिपला जेल संपलाय खेळ परताबला गेल माघारी फलंदाज करण बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल होतोय. नेट नंबर 4 वरती अक्षय आता दाखल झाला. षटक क्रमांक 2 संपादन झाले. 3 सुरुवात झाली. निशांत पाटील जो संघाचा संघनायक आहे पहिल्या बॉलवरती त्याने विकेट संपादित केली. या बॉलला देखील पुन्हा एकदा पाटणपाडच्या मधनं अगदी यशांच्या लगत सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट अगदी यशाच्या लगत बॉल निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना थोडासा बॅकफुटवरती संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये आई बजुरे सुरई निंबावली भिवंडी तालुक्यातील दोन्ही संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या दाखल झाले. यावेळेस फक्त दिशा दिली स्वीप करण्याचा प्रयत्न बॉल चालला गॅप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल सीमा पार चौकार. एक धाबा माफी असावी आमचं कॉमेंट्री बॉक्स थोडंसं क्रॉस आहे त्यामुळे आम्ही देखील गडबडलो. असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय परंतु फक्त सिंगल कारण डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता माफी असावी. आणि या एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 21. या बळेला देखील पुन्हा एकदा बिरकाव देण्याचा प्रयत्न होता. इथे व्यवस्थित बॅटन बॉलचा संपर्क नव्हता आणि डॉट बॉलची समाप्ती होत असताना खर तर डीप मध्ये लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल परंतु असं नाही बॉल अडवलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता फ्लिक केलाय बॉल चालाय पुन्हा एकदा मिड विकेटला. एक चक्की सिंगल धाब इथे एकवटी जाते. आज खरं तर आतापर्यंत आपण पाहिलं तर भरपूर चांगली बॅटिंग केली मग त्याच्यामध्ये आकाश पाटीलने परंतु आता गोलंदाजी करत असताना देखील भरपूर चांगली गोलंदाजी आकाशची आपण पाहिली. तब्बल आपण पाहिलं तर 41 धाबा आकाशच्या बॅटमधनं. या बळ्याला देखील बॅटच्या टोएंडला चेंडू स्पर्श झाला तदनंतर बॉल मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे 2 धाबा. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल धाव संख्या धाव फलकावरती आतापर्यंत 24.
चला स्पीडअप करा, बघा सराव करू नका, आपल्याकडे वेळ आता फार कमी आहे, त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका. शेवटचं षटक बाटची काढा एसच्या मागे गोलंदाज इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 14 मोहित आलाय आणि पहिल्या बरोबरती विकेट संपादित करत असताना फलंदाज बाद. बॉलला मात्र फेकून दिलाय बेड विकेट बाबर लाईनच्या बाहेर. षटकार या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर आपण पाहिला तब्बल 91 धाबा. देवरुण टीमची कॅप्टन आपला विनंती आपण आकाश पाटील व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. लगेच आपण टॉस करू, लगेच खेळायला सुरुवात करू. 30 धाबा 92 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन आतापर्यंत 30 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजून 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. टीम 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम निंबवलीला. या वेळेला देखील तेच थरार गोलंदाजी अंपायर सिग्नल बाईट बॉल. मॅगी आम्हाला सांगत असताना हा चेंडू खराब आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल जोडली जाते. अजूनही एक्स्ट्राच्या धावांची गरज आहे. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आमचे गोलू आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना भावेश भोईर हाफ ट्रॅकर होता, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळ क्षेत्र मोठा आहे, क्षेत्र मोकळं इथे पार मिळतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावसंख्या पुढे सरकेल. धाव फलकावरती 35 धाबा. या वेळेला देखील या संपार सिग्नल व्हाईट बॉल. सातत्याने वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज मैदानामध्ये करत असताना तुम्ही पाहताय आतापर्यंत चांगला क्रिकेट मैदानामध्ये खेळला मोहितच्या माध्यमातून. परंतु एक चौकार एक षटकार त्याच्या अगेन्स्ट ठोकला बॅट्समन राज. या बॅटला देखील बॅटच्या टोएंडा चेंडू स्पर्श झाला, त्यानंतर लॉंग ऑफला खेळाडू सापडला. अजून एक चांगला झेल इथे मात्र स्वीकारला. राजला परतावे लागेल माघारी. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानामध्ये दीप आता दाखल होतोय. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. विनंती टीम झोटिंग देव 11 देवरून टीमची कॅप्टन आपला विनंती आहे. झोटिंग देव 11 देवरून टीमची कॅप्टनला विनंती आपण व्यासपीठावरती येऊन थांबा. मोहितचा हा बॉल पुन्हा एकदा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. खर तर लाईन भरकटला मी म्हणजे गोलंदाज करा आतापर्यंत एक विकेट संपादित केली. एक षटकार आला, एक चौकार आला. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल फेकलेत गोलंदाज मोहित न. हेच आम्हाला सांगत असताना आमचे भावेश गोलू. मोहित या बॅटला देखील तस. खर तर तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. देवरुण टीमचे कॅप्टन आपला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आकाश पाटील आपण टॉस साठी येऊन थांबायचं. षटकातील काही छोटचा खेळ शिल्लक आहे. बळवंत चला या पण टॉस साठी.
मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पोहोचला, धाबी ते घेत नाहीयेत, परंतु मोठा विजय संपादित करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये अनमिका 11 जय दुर्गा माता सुरई संघ विजय झाला. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम आई वज्रेश्वरी निंबवली आपलं देखील कौतुक. भरपूर दूरवरून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, तुमचंही मनपूर्वक आभार. आणि कॅप्टन निशांत पाटील आपण डायरेक्ट व्यासपीठावरती या, शेक हँड करा आणि त्यानंतर मैदान सोडा.